राज्य सरकारने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला राज्यात 60 खाजगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात येत्या 6 महिन्यात 5 ठिकाणी अशी खाजगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यात मुंबईत 2 तर पुणे, ठाणे आणि नागपूर या ठिकाणी प्रत्येकी 1 कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या 3 महिन्यात 25 ठिकाणी अशी कार्यालये सुरू होतील. या खाजगी कार्यालयातून दस्त नोंदणी करण्यासाठी सुमारे ₹5,500 अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी, अपुऱ्या सुविधा आणि वेळेचा अपव्यय या बाबी लक्षात घेऊन नोंदणी मुद्रांक शुल्क या विभागाने 60 ठिकाणी अशी कार्यालये सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. त्यानुसार VFS ग्लोबल या कंपनीने यात स्वारस्य दाखवले. या कंपनीला 60 कार्यालये सुरू करण्यास कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यानुसार VFS ग्लोबल या कंपनीने यात स्वारस्य दाखवलेलं आहे. कंपनीला 60 कार्यालये सुरू करण्यास कार्यारंभ आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबईत 2, पुणे, ठाणे आणि नागपूर येथे प्रत्येकी 1 खाजगी कार्यालय सुरू होणार आहे. येथे होणार दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यात त्यानंतरच्या 3 महिन्यात राज्यातील मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ठिकाणी प्रत्येकी 4, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर येथे प्रत्येकी 3 अशी एकूण 25 कार्यालये सुरू होतील. तिसऱ्या टप्प्यात 29 कार्यालये सुरू होतील. त्यात अहिल्यानगर, अकोला, अमरावती येथे दुसरा होणारा टप्पा. दुसऱ्या टप्प्यात त्यानंतरच्या 3 महिन्यात राज्यातील मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ठिकाणी प्रत्येकी 4, तर नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर येथे प्रत्येकी 3 अशी एकूण 25 कार्यालये सुरू होतील. तिसऱ्या टप्प्यात 29 कार्यालये सुरू होतील. त्यात अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 कार्यालय होईल. प्रत्येक दस्तासाठी ₹5,000 भरावे लागणार आहेत. कार्यालयात सरकारी दुय्यम निबंधक आणि 1 वरिष्ठ लिपिक वगळता अन्य सर्व कर्मचारी संबंधित कंपनीचे असणार आहेत. या कंपनीला कार्यालयात दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी सोफा सेट, वातानुकूलित यंत्रणा, स्वच्छतागृहाची सोय तसेच नोंदणीला वेळ लागला असणार तर चहा कॉफीची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. यासाठी नागरिकांना सेवा शुल्क द्यावे लागणार आहेत. प्रत्येक दस्तासाठी ₹5,217.96 भरावे लागणार आहेत. हे शुल्क कंपनी स्वतःकडे ठेवणार असून दस्त नोंदणीसाठी लागणारे नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे. नागरिकांना 5,000चा अतिरिक्त खर्च येणार आहे. निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर संबंधित कंपनीला येत्या 6 महिन्यात 5 कार्यालये सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानंतरच्या 3 महिन्यात आणखीन 25 कार्यालये सुरू होतील. अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे.